नमस्कार रसिक हो. मी सौ शिल्पा मठपती बार्शी संचारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. बाळपणीचा काळ सुखाचा असं आपण म्हणतो, पण जसजसे मोठे व्हायला लागतो ना, तसतशा या वाढणाऱ्या जबाबदाऱ्या, नातेसंबंधांची वाढती कमान, आर्थिक बजेट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यातील परिवर्तन, या सगळ्या गोष्टींचा मेळ घालता घालता वयाच्या 60च्या उंबरठ्यावर कधी येऊन पोचतो कळतही नाही. हो ना? घडतंय ना असं? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. रसिको, या सगळ्यावर पूर्वी रामबाण औषध असायचं. सांगू? जे तुम्हाला पण माहिती आहे. ते म्हणजे घराघरात असणारी आपली आजी. आजी प्रत्येकामधलं बालपण जपणारी, त्याला सांभाळणारी, गोंजारणारी, मायेची ऊब. तिच्या पटव्यातील घरगुती औषधं डॉक्टरांकडे जाऊच द्यायची नाहीत. तिला मारलेली मिठी तर अद्वितीय आनंदच. तिच्या कुशीत वात्सल्य आणि जिव्हाळ्याचा झरा अगदी चिंब करायचा. या जगात आपलं सगळ्यात जवळचं कोणीतरी आहे ही भावनाच जगायला बळ द्यायची. रसिक हो, खरंच बालपणीचा सुखाचा काळ जपत जपतच मोठं व्हायचं असतं. आणि सध्या आपण तेच विसरतोय. आपल्या संस्कृतीला तर कथांची पर्वणीच लाभली आहे. कथा गोष्टींमधून मिळणारा शोध, बोध आणि आनंद एकमेवाद्वितीय. हाच अनुभव घेण्यासाठी आणि देण्यासाठी आज आपल्यासमोर मांडण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न. आपण ऐकूयात पद्मश्री सन्मानित IT कंपनी इन्फोसिसच्या प्रणेत्या सुधा मूर्ती लिखित, लीना सोहोनी अनुवादित आजीच्या पोतडीतल्या गोष्टी. आता आजीच्या गोष्टी ऐकायच्या म्हटलं तर आजोळी तर जावंच लागणार. चला तर मग आज जाऊयात आजीकडे आजोळी. उन्हाळ्याची सुट्टी आजी स्वतःशीच हसली. तिच्या आणखी 2 नातवंडांच्या येण्याकडे ती डोळे लावून बसली होती. रघु आणि मिनू एवढ्यात येतीलच, आजी स्वतःशीच म्हणाली. आनंद आणि कृष्णा तर आदल्याच दिवशी त्यांच्या आईबरोबर येऊन दाखल झाले होते. ते आल्यापासूनच आपल्या बाकीच्या चुलत आत्ते भावंडांच्या येण्याची वाट बघत होते. ते तर अगदी घायकुलतीला आले होते. रघु आणि मिनू उद्या सकाळीच येणार आहेत असं त्यांना आजीनं किती वेळा समजावून सांगितलं होतं, पण दोघं मुली काही ऐकायलाच तयार नव्हते. ते आपल्या आजोबांबरोबर रेल्वे स्टेशनवर गेले होते, रघु आणि मिनूला आणायला. आजोबांना सगळी नातवंड आज्जा असंच हाक मारत. एव्हाना रेल्वे शिग्गावच्या चिमुकल्या स्टेशनात शिरली पण असेल. आज्यांनी टॅक्सी केली असेल मुलांना आणि त्यांच्या आईला घरी घेऊन नेण्यासाठी. शिवाय त्यांच्या बरोबर त्यांचं केवढं तरी सामान असणार. आजीच्या मनात विचारचक्र चालू होतं. आजीनं घाईघाईनं अंघोळ उरकली. तिनं सकाळी उठून मुलांच्या आवडीचा स्वयंपाक केला आणि आता ती मऊसर धुवट सुती साडी नेसून व्हरांड्यामध्ये मुलांची वाट पाहत बसून होती. अरेच्छा, आली वाटतं सगळी मुलं. केवढा आरडाओरडा दंगा करत होती. टॅक्सीतून धक्काबुक्की करत सगळी बाहेर आली. मग उड्या मारत खिदळत सगळी तिच्याकडे धावली. प्रत्येकालाच सगळ्यात आधी तिच्या जवळ जायचं होतं. तिला मिठी मारायची होती. जरा वेळात मुलं शांत झाली. आजी आजोबांच्या घरी येऊन दाखल झालं की सगळ्यांना आधी बागेत जायची घाई असायची. आपण गेल्या खेपेला आलो होतो तेव्हापेक्षा काय काय बदल झाले आहेत, कोणती नवी झाडं लावलेली आहेत ते निरखून बघायचं असे. सगळी मुलं नंतर गोठ्यात गाईपाशी गेली. तिथे वासरं होती. शिवाय जवळपास कुत्रा कुत्रीची छोटी पिल्लं, मांजरं आणि मांजरीची पिल्लं पण खेळत होती. त्यानंतर सगळ्यात मुलांनी घरात येऊन आजीच्या हातच्या जेवणावर चांगला ताव मारला. मग सरतेशेवटी मुलांच्या आया विश्रांती घ्यायला आणि आपापसात गप्पा मारायला गेल्यावर मुलं आजीभोवती गोळा झाली. हा दुपारचा वेळ म्हणजे संपूर्ण सुट्टीमधला सगळ्यात आनंदाचा वेळ असायचा. विशेषतः दुपारी उशिरापर्यंत आजीच्या सोबत बसून तिच्या तोंडून रोमहर्षक कथा ऐकताना फारच मज्जा यायची. चला तर भिरभिरणाऱ्या पंख्याखाली चटईवर आजीच्या सगळ्यात जवळची जागा पटकावून आपण सगळे बसूया आणि या गोष्टी ऐकूया. तर रसिक हो, आज आपण आजोळी गेलेलो आहोत आणि मस्तपैकी ठाण मांडून बसलेलो आहोत. ऐकूयात आजीच्या गोष्टी क्रमशः. धन्यवाद.